नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. तर भाऊ गावाला गेलता, तर त्यांनी गावावरून भाजीपाला आणलेला. सो त्यांनी मला आणून दिलेल्या चवळीच्या शेंगा होत्या, त्यानंतर ते लांब ग्रीन वांगे होते आणि त्यानंतर वालाचे दाणे. आणि येथेच आम्ही खात होतो हुळा. तर पहा या वालाच्या शेंगा किती मोठ्या मोठ्या आहेत आणि मी इथं त्या क्लीन करत आहे. आणि हे पहा वांग, याचे भजेसुद्धा खूप छान होतात. जर वेळ भेटला तर मी नक्की याच्या भज्यांची रेसिपी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. मी सुद्धा ह्या वांग्याचे पहिल्यांदाच भजे खाल्ले. याच्या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेले की वांग्याचे भजे. तर आपण सुद्धा कधीतरी नक्की करूयात भजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर अशा प्रकारे मी हा सर्व भाजीपाला क्लीन करून घेत आहे. तर याआधी मी खूप व्लॉगमध्ये सांगितलेलं की स्वराचं ॲन्युअल फंक्शन जवळ येत आहे. फायनली तो दिवस आला. तर आज त्यांना ड्रेपरी दिलेली आहे, पण स्वराजला खालची पॅन्ट भेटली नाही. सो मग आत्ता ती आणायला पुन्हा आम्ही स्कूलमध्ये चाललेलो आहोत. तर त्यांच्या मिसने मेसेज केलेला की या तुम्ही ड्रेपरी नेण्यासाठी. तर त्याची ड्रेपरी काय आहे हे तुम्हाला मी दाखवते. टोप आहे पहा, जो शिवाजी छत्रपती महाराजांचं जे काही सैन्य होतं त्यामध्ये यांची वेशभूषा आहे. तर असा हा टोप आहे. आणि त्यानंतर हे असं आहे सैनिकांचं, हे पहा. पण ॲक्च्युली ना हे खूपच मोठं होतं आहे, स्वराजला व्यवस्थित येत नाही. तर शिलाई मारली, पाहू आता अजून काही जुगाड करता आलं तर याला नक्की जुगाड करून घेईल मी. तर चला मग आता आम्ही येतो स्कूलमध्ये जाऊन. अजून काय देतात किंवा हे चेंज वगैरे करून देतात का काय ते पाहूयात. तर यांच्या मिसने बोलवलेलं 6:15 वाजता आणि आम्ही 6:15ला गेलेलो. म्हटलं काय पटकन जाऊन फक्त ड्रेपरी घ्यायची आणि घरी निघून यायचं. तर कंप्लीट अर्धा तास उशीर केला आणि येथे त्या मॅडम आत्ताशी आलेल्या आहेत. पूर्ण आमचा पाऊण तास तिथेच गेला. तर आम्ही थोडेसे पॅरेंट्स होतो, एक 10-12 पॅरेंट्स असेल की ज्यांना ड्रेपरी वगैरे व्यवस्थित भेटलेली नव्हती. तर चला फायनली सगळे कामं जे प्लॅनिंग होतं ते विस्कळीत झालं. तर आत्ता ड्रेपरी वगैरे घेतो आम्ही आणि मग घरी जातो. तर मग येथे मी ड्रेपरी घेऊन आल्यानंतर मी येथे ह्या काकू आहेत माझ्या ओळखीच्या, त्यांच्याकडे गेले आणि काही अजून जुगाड करता येते का, कारण ज्या स्लीव्ज होत्या त्या स्वराला खूप मोठ्या होत होत्या म्हणून मी त्यांच्याकडे आलेली आहे. तर ही नेक्स्ट डेची क्लिप आहे आणि येथे मी स्वराचं स्पीच होतं त्याचं गणपती बाप्पावरती. तर येथे मी त्याला ते स्पीच राईट करून देत आहे एका पेजवरती. तो बोललेला की टीचरने सांगितले तुमचं जे काही स्पीच आहे ते राईट करून घेऊन या. सो मी येथे ते लिहित आहे. आणि हे पहा स्वराज म्हटला थांब मम्मी मी तुझं व्हिडिओ घेतो. तर तो येथे माझा व्हिडिओ घेत आहे आणि येथे मी लिहित आहे. तर त्याचं पाठ होतं, फक्त तो मला सांगत होता आणि ते मी येथे राईट करत होते. तर फायनली माझे स्पीचसुद्धा लिहून झाले आहे. कसे आहे माझे अक्षर, आहे का छान, तुम्हाला आवडले का ते सुद्धा नक्की सांगा. गुड इव्हनिंग रिस्पेक्टिव्ह प्रिन्सिपल मॅम्स, सर and my dear parents. My name is Swaraj Krishna Darekar. I am in senior KG. Today I am going to say few lines on Lord Ganesha. Ganesha is the elephant-headed god in Hindu. He is the son of Lord Shiva and Parvati. Ganesha uses a mouse as his mount. Ganesha's favorite is modak. Ganesha's favorite color red, orange and yellow. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. तरी ते स्वराचा ड्रेस धुतला होता सकाळी. म्हटलं चला, कारण ड्रेपरी कोणी पण घातलेली असते तसेच देतात. तर आता तो वाळलेला आहे आणि आता आम्हाला तयारी करायची आहे ॲन्युअल फंक्शनची.
फ्रेंड्स, मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण त्यामध्ये सगळं ॲन्युअल फंक्शन दाखवणार आहे मी, त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर सगळे मुलं कसे नटून थटून येतात, डान्स वगैरे कसे आहे. तर चला मग आपण थांबूया इथे. तर बाय बाय.